राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली आहे। या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। मात्र ही भेट अहिल्यानगरच्या लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी अमित शहा यांना निमंत्रित करण्यासाठी झाल्याचं सांगितलं जात आहे। अमित शहा यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत सहमती दर्शवली आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या थांबत नसल्याचं काही दिवसांपासून दिसत आहे। आता धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे। काही दिवसांपूर्वी कौटुंबिक प्रकरणात करुणा मुंडे यांना वांद्रे कुटुंब न्यायालयाने मोठा दिलासा दिला। कोर्टाने करुणा यांची पोटगी कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता। त्यानंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आणखी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली। मंत्रिपदानंतर धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यासाठी करुणा मुंडे यांनी कोर्टात धाव घेतली आहे। राज्यात उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत। अशातच काही भागात ढगाळ वातावरण आहे। भारतीय हवामान विभागाने आता राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे। विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। पुढील 4 दिवस मिश्र स्वरूपाचे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। धाराशिवमध्ये 2 दिवसापूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या भर बैठकीतच खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोरच वाद झाला। गेल्या 4 महिन्यापासून धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बैठकीत विकास कामांपेक्षा राजकीय चर्चा अधिक होत आहेत। या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत राजकारण केले जात असेल तर पालकमंत्रीपद सोडायला तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे। पुढच्या 50 वर्षात येणाऱ्या संभाव्य भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन पंढरपूर शहराच्या विकास आराखड्याला आता वेग आला आहे। कॉरिडॉरच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सलग 3 दिवस बाधित नागरिक, व्यापारी आणि वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी यांच्याशी चर्चा केली आहे। या 3 दिवसात बाधित नागरिकांची कॉरिडॉरबाबत असलेली भूमिका, शासनाकडून असलेली अपेक्षा यावर सविस्तर चर्चा झाली आहे। बहुतांश नागरिकातून याला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे। महाराष्ट्र दिनी शाळांचा निकाल देण्यासाठी राज्यभरातील शिक्षक गेले आठवडाभर पेपर तपासणीत व्यग्र होते, पण 12 जिल्हा परिषद शाळांनी हेच काम झटक्यात केले। त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व पेपर तपासून घेतले आणि अचूक निकालही लावला। ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हा प्रयोग केला। तो यशस्वी झाल्याने आता पुढील काळात या प्रयोगाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। उन्हामुळे सोलापुरात पाण्याची मागणी 30% वाढली असून यासाठी शहरातील नागरिक टँकरची मदत घेत आहेत। शहरात 90 खासगी टँकर असून प्रत्येकी रोज 6हून अधिक फेऱ्या सुरू आहेत, म्हणजे रोज 540 फेऱ्या सुरू असून पाण्यावर सोलापूरकर महिन्याकाठी 6,04,00,000 रुपये खर्च करत आहेत। सोलापुरात तयार होणारे युनिफॉर्म, उच्च प्रतीचे टॉवेल, नाविन्यपूर्ण बॅग, विविध पदार्थांची लज्जत वाढवणारे स्वादिष्ट मसाले व अन्य पदार्थांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख प्रयत्नशील आहेत। त्या अंतर्गतच संबंधित वस्तू उत्पादकांच्या 18 उद्योजकांसह स्वतः आमदार देशमुख हे मंगळवार 6 ते रविवार 11 मे या दरम्यान दुबई दौरा करत आहेत। अस्सल सोलापुरी उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी आमदार देशमुख व उद्योजकीय शिष्टमंडळ प्रयत्न करणार आहे। सोलापूर शहर व हद्दवाढ भागात सोलापूर महानगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो। चालू हंगामात राज्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी राहिल्याने उजनी धरणात व हिप्परगा तलावात पाणी साठा कमी झाला। उपलब्ध पाणी येणाऱ्या उन्हाळ्यापर्यंत पुरविणे गरजेचे असून पाण्याचा काटकसरीने वापर करावा। पाण्याची नासाडी केल्यास 200 रुपयांचा दंड आकारण्यात येईल असा इशारा महापालिकेने दिला आहे। शहरात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद शुक्रवारी 2 मे रोजी झाली। त्या दिवशी पारा 44.7 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला होता।
मात्र शनिवारी तापमानात किंचित घट होऊन ते 42.5 अंश सेल्सिअसवर स्थिरावले. एका दिवसात 2.2 अंश सेल्सिअसची घट झाली असली तरी उष्णतेचा दाह आणि अस्वस्थता सोलापूरकरांना जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी 4 मे रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.